नमस्कार मंडळी, मी नूतन फौजी पत्नी आज तुम्हाला दाखवणार आहे फौजी जीवनातील सगळ्यात रिअल चॅप्टर क्वार्टरची साफसफाई आणि रिनोव्हेशन, नवीन पोस्टिंग, नवीन क्वार्टर आणि त्यासोबत येणारे बोनस पॅकेज, कोळ्यांची जाळं, घाण, जुने पडदे, रॉड आणि ब्रोकन हुक्स. चला तर मग सुरुवात करूयात आमच्या खास क्लिनिंग डेची. क्वार्टर पाहिल्यावर पहिली रिॲक्शन अशीच येते, जाऊ दे ग, आपलंच आहे, साफ करूयात. इथे क्रिटिसिझम नाही करत, पण कॅन्टमधल्या क्वार्टरची नॅचरल स्थितीच असते. रंग निघालेला, टॉयलेटमधले पांढरे मार्क्स, कोपऱ्यात जाळं, कबडची हिंग लूज, खिडकीतून येणारे धूळ. हे सगळं पाहून मनातलं एकच, ठीक आहे, रिनोव्हेशन तर आपणच करायचे. साफसफाईचा पहिला टप्पा, जाळ्यांची शिकार. सगळ्यात आधी मी आणि माझा झाडू. फौजी वाईफचं खरं वेपन म्हणजे हा झाडू. कोपऱ्यातल्या जाळ्यांना साफ करताना कधी सिलिंगवर, कधी दारामागे असं वाटतं मी स्पायडर हंटरच झाली आहे. फरशीचा अमूलाग्र धुलाई. फ्लोअर इतका डस्टी असतो की एकदा पुसलं तरी चालत नाही, 2-3 राऊंड लावावेच लागतात. माझा ट्रिक्स म्हणजे गरम पाण्यात मीठ आणि फिनाईल, यामुळे फ्लोअर चमकतो आणि स्मेलही फ्रेश येतो. किचन पाहून आपोआपच प्लॅन करत बसतो. किचन जिथून रिनोव्हेशन सुरूच होतं. इथे हे लावूयात, तिथं हे लावूयात. आधीचं असलेल्या स्टेन्स कसं साफ करायचं बरं? मी नेहमी व्हिनेगर स्प्रे आणि बेकिंग सोडा, गरम पाणी या 3 गोष्टी वापरते. जुना जिद्दी किचन काउंटर ही नवीनसारखा दिसायला लागतो. फौजी क्वार्टर्समध्ये काही ना काहीतरी नेहमी तुटलेलंच असतं. हँगर, हुक, शेल्फ, नेल, बाथरूम, शॉवर कर्टन रॉड. कंप्लेंट दिल्यानंतर रिपेअर होत असते, पण आपणही थोडंफार 3M हुक्स, डबल टेप स्क्रूड्रायव्हर, छोटं मेंटेनन्स वगैरे करत असतो. घराला घरपण देणारा भाग म्हणजे सजावट. साफसफाई झाली की डेकोरेशन सुरूच. कमी बजेटचं पण सुंदर आयडियाज. किचनमध्ये शेल्फवर छोटे छोटे जार्स लावणे, हॉलमध्ये एक रंगीत बेडशीट, वॉल क्लॉथ. हे सगळं लावल्यावर क्वार्टर असं वाटतं, हो, आता आपलं घर झाले. हे सगळं क्लिनिंग आणि डेकोरेटिंग फक्त आपल्या हातानेच झालं. यालाच मी म्हणते फौजी क्वार्टरचं रिनोव्हेशन. फौजी पत्नीच्या आयुष्यात क्वार्टर सजवणं ही एक वेगळीच खुशी असते. तुम्ही अशी साफसफाई कधी केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येक फौजी पत्नीला पहिल्यांदा क्वार्टरमध्ये राहायला आल्यावर अनुभव येतात. नवीन घर, नवीन शेजारी, नवीन वातावरण, सगळंच वेगळं. तर आपण बघूयात. क्वार्टरचा पहिला दरवाजा उघडला की घर रिकामं, पांढऱ्या भिंती आणि एकदम शांतता. मनात एक्साइटमेंट असते, पण त्याचबरोबर थोडी भीती. हे आपल्या दोघांचं नवीन घर आहे हे जाणवतं. घरात धूळ, कोपरे, थोडं स्पायडर वेब असतंच, पण पहिली साफसफाई करताना आपलं घर आपलं बनवणार हा फील येतो. पडदे, बेड, कपडे जसं जसं लावतो तसं तसं घर जिवंत होतं. शेजारच्यांचा पहिला हसरा चेहरा, कुठून आला तो भाभी, काही हवं असेल तर सांगा हा. स्वागताचा अंदाज सिव्हिलमध्ये क्वचितच मिळतो. काही दिवसातच ओळखी होतात, गोष्टी कळतात, घरीपणा येतो. नवं घर, नवीन जागा, मुलं असतील तर त्यांचा सांभाळ. पहिली रात्र जरा अवघड जाते, पण कॅन्टचं वातावरण सुरक्षित असतं. आपल्याला एक ताकद जागी होते, मी करू शकते. पहिल्यांदा 2 दिवसात सगळे रस्ते सारखेच दिसतात, पण जसं जसं फिरायला बाहेर जातो तसं तसं मनात शांतता बसते. हे वातावरण म्हणजे मनाचा डिटॉक्स. कॅन्टीन कुठं, रेशन कधी येतं, सब्जी गाडीचा टाईम काय आहे, पहिल्या 2 दिवसातच ही सगळी माहिती मिळते. आणि मग लक्षात येतं, वा, किती सोय आहे इथे. पहिली ओळख, खेळ, छोटा सांस्कृतिक कार्यक्रम, मनातले संकोच हळूहळू निघून जातं. फौजी फॅमिलीचं बॉन्ड इथूनच तर सुरू होतं. मुलांसाठी स्वर्ग म्हणजे त्यांचा पार्क, मैदान, मित्र, मुलं 2 दिवसातच सेटल. पार्क, सायकल, क्रिकेट सगळं सेफ. फौजी कॅन्टचा हा सगळ्यात मोठा फायदा. घर सजवताना प्रॅक्टिकल पद्धतीनं सजवायला आपण शिकतो, कारण आपल्याला माहिती असतं फौजी आयुष्य म्हणजे बदल.
पहिल्या आठवड्यात सगळं सेटल होतं. शेजारच्यांची ओळख होते, मार्केटचा टाईम समजतो, ऑफिसचं रुटीन सेट होतं, मुलांचे मित्र, प्ले फ्रेंड समजतात आणि मग मनात आपोआपच येतं, क्वार्टर माझं खरं घर बनलंय. फौजी क्वार्टरमध्ये पहिल्यांदा राहायला येणं हा एक भावनिक, सुंदर आणि आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव असतो. आणखी असे खरे फौजी कंटेंट पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद. थँक्यू.